नमस्कार मंडळी, मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्या शेतातला 434 ऊस. बघा फुटवे भरपूर असा फुटवा आहे ह्या ऊसाला, बघू शकताय तुम्ही. जागेवर मुळे होण्याजोगा फुटवा आहे. खोडवा आहे आमचा, गेल्या वर्षी लावला होता ऊस, यंदाचा खोडवा आहे. जनावरांसाठी एक नंबरच ऊस आहे. कोयत्यानं जरी इथे तुकडे करून टाकले का नाही ऊसाचे, तरी खायला मऊ सुरू काही कांडी ठेवीत नाहीत. कोयत्यानं हो, कुऱ्हाडीनं हो, कुट्टी जरी नसली तोडून टाकला तरी पण वाटोळं होत नाही. जनावराच्या दाडाला आयब लागत नाही. सध्या खुरपणी चालू आहे ऊसाची. हे बघा भरपूर असं गवत आलंय. जसं तिकडल्या बांधाच्या कडकून तोडायला सुरुवात केलेला आहे. जसा जसा तोडलाय तशी तशी ह्याची हाईट झाली. हे बघा भरपूर असं गवत पण झालं ह्याच्यात. उद्याच्याला होईल खुरपायचा. आणि ह्या बघा अशी हाईट होती ह्याची. खतावर, पाण्यावर, शेणखतावर अवलंबून राहते ऊस झोपायचं. पण जनावराला खायला चांगला आहे बघा हा ऊस. बघू शकताय तुम्ही. थोडाच लावला आहे आम्ही गाईला खायला होईल म्हणून. फुटवाच लय चांगला आहे ह्याला. हे बघा बारीक आहे इकडून जरा, तुम्हाला दाखवते. हे बघा जागेवर मुळे व्हायला जागा फुटवा आहे. येतं बी तितकाच, उंच उंच पण होतोय तितकाच, आणि खायला बी मऊ आहे. त्यामुळं आम्ही तर हीच ऊस लावतो बघा. कधी 86-032 असते, नाहीतरी ही तरी असतोय. फेरानं आमच्या जनावराला हीच ऊस असतोय. दुधाला फरक पडतोय थोडा ऊस 2-4 मोळ्या जरी असला का नाही इळाच्या कुट्टीत तरी भागते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.